part 2, 8th chapter, useful and harmful microorganism. In the last period, we have seen the some useful microorganism like lactobacillia, yeast, rhizobium, that all are microorganism which is useful for human being. Such lactobacillia makes the curd from milk. Rhizobium is also useful for the nitrogen fixation. The role of rhizobium bacterium is most important in the nitrogen fixation. Uh, it produces proteins to uh, plant, and plant gives proteins all other animals, living beings through food. Third one is yeast. Yeast one is also important for making bread, and most important reaction, that is the fermentation. The role of yeast is important in the fermentation process. Due to fermentation, the food becomes more nutrients, tasty, and easy to digest. Now, in today's lecture, we see the further part of useful microorganisms and harmful microorganisms. That is the antibiotics. What is mean of antibiotics? प्रतिजैविक, त्याला आपण असं म्हणतो. First we see the definition of antibiotics. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. The name antibiotics itself determine its meaning, that antibiotic. Biotics means harmful biotics that prevent, destroy by some other useful bacteria, and that bacteria are used as antibiotics. तर बघा, मी मराठीतून सांगते तुम्हाला की प्रतिजैविक काय असतात. तर असे काही सूक्ष्मजीव असतात की ते सूक्ष्मजीव कार्बन कंपाऊंड तयार करतात, आणि हे जे कार्बन कंपाऊंड असतात ते डिस्ट्रॉय करतात किंवा वाढीस प्रबंध करतात. कोणत्या? या ज्या उपद्रवी सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या वाढीस ते प्रतिबंध करतात किंवा त्यांना नष्ट करतात. त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतात. मग या अँटीबायोटिक्सच्या लस तयार केल्या जातात. सर्वप्रथम या केव्हा करण्यात आल्या? तर अँटीबायोटिक्स अ डिस्कव्हरी ऑफ द 20th century. 20व्या शतकामध्ये या प्रतिजैविकांचा शोध लावण्यात आला, आणि ही अतिशय महत्वाची क्रांतिकारी पाऊल होता मेडिसिनच्या विश्वामध्ये. म्हणजे नवनवीन औषधं तयार करण्याचे जे रिसर्च झाले त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्सचा शोध लागला. इसवी सन 20व्या शतकामध्ये. 20व्या शतकामध्ये शोध लागल्यामुळे हे खरोखरच मेडिसिनसाठी एक वरदान ठरलं. इवन डिसीज like tuberculosis have been almost completely eradicated from some countries. ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग ज्याला आपण म्हणतो, तर या रोगाचा आपल्या देशामध्ये तर अजून नायनाट झालेला नाहीये, पण काही देशामध्ये या अँटीबायोटिक्सचा वापर करून क्षयरोगाचा पूर्णतः त्यांनी त्याला देशाच्या बाहेर टाकलेलं आहे. या रोगाला म्हणजे इरेडिकेट केलेलं आहे. अँटीबायोटिक्स मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. Some antibiotics can destroy protozoa. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. मग हे जे प्रतिजैविके आहे ते उपद्रवी सूक्ष्मजीवांना त्या ठिकाणी जे विविध रोग निर्माण करतात, आजार निर्माण करतात, त्यांचा प्रतिबंध करतात, त्यांच्या वाढीस ते विरोध करतात आणि त्यांचा नायनाट करतात. मग त्यांचे युजेस सांगितले आहे की काही अँटीबायोटिक्स या प्रोटोझोआ ग्रुपमधील मायक्रो ऑर्गॅनिझमला वाढीस डिस्ट्रॉय करतात. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. मग असे जे सूक्ष्मजीव आहे ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, अनेक डिझीज विरुद्ध ते ॲज अ अँटीबायोटिक्स म्हणून ते कार्य करतात, त्यांना आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणतो. लुक ॲट द एक्झाम्पल्स: एम्फिसिलिन, अमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन एक्सेट्रा. जर तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स विचारले तर त्याची उदाहरणं तुम्ही काय काय सांगू शकणार? तर
ampicillin, amoxicillin आणि tetracycline. When the pathogen cannot be identified even though the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. बघा, काही वेळेस लक्षणं ही दिसून येत नाही, पण तरी तो रोग झालेला असतो. मग लक्षणं न दिसता त्या रोगाचं निदान जर झालं असेल तर त्यावेळेस यासारखे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर या ठिकाणी केला जातो. Whenever a pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. Examples are penicillin, gentamicin, erythromycin, etc. आणि ज्या वेळेस रोगाचं निदान झालेलं असेल, त्याची लक्षणं कोणत्या रोगासाठी आहे ही समजून आलेली असेल, त्यावेळेस जे वापरले जाणारे अँटीबायोटिक्स आहे त्याला आपण म्हणू नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मग असे कोणकोणते आहे तर पेनिसिलिन आहे, त्यानंतर जेंटामायसिन आहे आणि एरिथ्रोमायसिन आहे. हे याची काही उदाहरणं आहेत. तर आज आपण सुरू केलेल्या भागामध्ये प्रतिजैविक अँटीबायोटिक्सचा भाग बघितला. तर अँटीबायोटिक्स ही तुमच्या लसद्वारे दिली जाते, इंजेक्शन्स असतात त्याची, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्सच असतात. फक्त या मायक्रोब्समध्ये अशी क्षमता असते की ते उपद्रवी असतात, उपयोगी असतात, आणि ते उपद्रवी जे रोग निर्माण करतात अशा मायक्रोब्सला शरीरात वाढीसाठी ते प्रतिबंध करतात आणि त्यांचा नायनाट करतात. The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertakes research related to diseases like measles, jaundice, fever, and disease of the lung with support from the World Health Organization. तर भारतामध्ये पुण्यामध्ये अशाच प्रकारची 1952 मध्ये एक संस्था उभारण्यात आली जी हू म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मदतीने या प्रकारच्या अँटीबायोटिक्स वर मायक्रोबायोलॉजीवर रिसर्च करते. सो फर्स्ट वन अँटीबायोटिक्स आपण बघणार आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अ फंगस पेनिसिलियम and is used for controlling the infection caused by bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci, etc. तर पेनिसिलियम नावाचा एक फंगस आहे ज्याला आपण कवक वर्ग म्हणतो. या पेनिसिलियम फंगस पासून हे अँटीबायोटिक्स लस वॅक्सिन बनवण्यात येते, वॅक्सिन. आणि ती कशा कशावर उपयोगी आहे तर इट कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्ट्रेफिलोकॉकी, क्लॉस्ट्रिडिया अँड स्ट्रेप्टोकॉकी. या अनेक जे हार्मफुल मायक्रोब्स आहे, बॅक्टेरिया आहे, त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी पेनिसिलियम हे कवक उपयोगात आले. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स of the ear, nose, throat and skin, as well as disease like pneumonia and scarlet fever. बघा, आता या पेनिसिलियम चा उपयोग हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणून आहे. जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. तर ज्या उपद्रवी सूक्ष्मजीवामुळे हे रोग होतात, जसं निमोनिया आहे, मोठ्या प्रमाणात येणारा ताप आहे, ज्यामुळे आपल्या घशात, गळ्यात सर्दी खोकल्यासारखे इन्फेक्शन्स होतात, त्यावर पेनिसिलियन हा महत्वाचा अँटीबायोटिक आहे. तर खास करून पेनिसिलियन हे जे औषध आहे ते पेनिसिलियम कवकापासून बनवण्यात येते आणि जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ज्यात स्ट्रेप्टोकोकी, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकी यांच्यावर ते औषध म्हणून वापरण्यात येते. Antibiotics should be taken only when prescribed by a doctor. Don't purchase any antibiotics from medical stores without a prescription from a doctor. Don't consume antibiotics on your own to treat common diseases like a throat infection, common cold or influenza. Even if you feel well before consuming, completing of the prescribed course of the antibiotic, you must continue and complete it. Don't suggest
टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेर युजफुल टू यू. तर हे काही प्रिकॉशन्स आहे अँटीबायोटिक्स वापरताना आपल्याला घ्यायचे आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही अँटीबायोटिक्स आपण स्वतःहून घ्यायचे नाही. आणि एकदा अँटीबायोटिकचा कोर्स जर पूर्ण झाला असेल तर तो मध्येच न थांबवता दिलेला पूर्ण कोर्स हा कंप्लीट करायचा आहे. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ऑन टू ट्रीट कॉमन डिझीज लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. आपल्याला साधे सहज वाटणाऱ्या रोगांवर सुद्धा अँटीबायोटिक्स ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घेऊ नये. तर सर्वप्रथम अँटीबायोटिक्सचा शोध डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. ऑन 3 September 1928, while observing Staphylococcus cultures, he made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear, that is, bacteria had actually been destroyed. After further studies, he confirmed that the fungus growing there was a penicillium, and its secretion had destroyed the bacterial colony. तर सर्वप्रथम डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 3 सप्टेंबर 1928 मध्ये स्ट्रेप्टोकोकिली या फंगसचा कल्चरमध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास करताना त्याला पेनिसिलियम हे जे फंगस आहे त्या फंगसचा शोध लागला. आणि या पेनिसिलियमने जे कार्बन कंपाऊंड सिक्रेट केले होते त्या सिक्रेशनमुळे त्या ठिकाणी या स्ट्रेप्टोकोकिलिस या बॅक्टेरियाचा त्या ठिकाणी नायनाट झाला. Thus, the first antibiotic penicillin had been discovered accidentally, and this formed the basis. So look at the other some harmful microorganisms. First one is a Clostridium. Figure 8.4 shows the Clostridium species. Look at the diagram 8.4. Sometimes cases of food poisoning occur during community fests. How does the food become poisonous all of a sudden? अचानकपणे विषारी अन्न होतं आणि असे अन्न, शिळे अन्न, विषारी झालेले अन्न हे फूड पॉयझनिंगद्वारे त्या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडलेली असतात. मग हे सडनली अन्न पॉयझनस कसं होतं, विषारी कसं होतं, तर the bacteria which spoil cooked food are Clostridium. Out of about 100 different species of this bacterium, some are free living in the soil, whereas some live in the alimentary canal of humans and other animals. तर हे जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत, क्लॉस्ट्रिडियम ज्याला आपण म्हणतो, या क्लॉस्ट्रिडियम हार्मफुल मायक्रोब्समुळे यासारखे विष पॉयझनमध्ये अन्नामध्ये तयार होतात आणि त्या ठिकाणी पॉयझनस सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होतात. दिस बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड अँड प्रोड्यूस बॉटल शेप अँड द स्पोर्स इन ॲडवर्स कंडिशन्स. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट they cannot withstand the normal oxygen level of the air because they grow in anaerobic condition. तर क्लॉस्ट्रिडियमच्या जवळजवळ 100 प्रकारच्या स्पेसिस आहे, प्रजाती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार या क्लॉस्ट्रिडियम हार्मफुल मायक्रोब्समुळे होतात. आणि या मायक्रोबचं एक वैशिष्ट्य आहे की ते ॲनारोबिक रेस्पिरेशन करतात, म्हणजे ऑक्सिजनच्या शिवाय ते जिवंत राहू शकतात आणि ऑक्सिजन लेवलमध्ये ते जिवंत राहत नाहीत. अदर हार्मफुल मायक्रोब्समध्ये काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ अँड फंगी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिझीज that affect humans. You have learned about viruses which are smaller than bacteria and can grow and reproduce only in living cells. Let us see how they are harmful to us. Clostridium यासारख्या ज्या प्रजाती आहेत त्या खास करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होण्यासाठी महत्त्वाची भूमिका करतात. त्या हार्मफुल बॅक्टेरिया. काही व्हायरस पण आहे ज्या व्हायरसमुळे आपल्याला वेगवेगळे डिझीज होतात, जी माहिती आपण 8वीच्या वर्गातही असताना घेतली होती. तर लुक ॲट द चार्ट. हा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे पान नंबर 94वर 94वर. द स्प्रेड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिझीज लाईक एड्स आहे. एड्सचा पॅथोजन कोण आहे, कशामुळे ते एड्ससारखा रोग होतो, तर तो व्हायरसमुळे होणार आहे. ज्याच्यावर मोड ऑफ इन्फेक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर दिले लाईक हेपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, मिसल्स, चिकन पॉक्स, ब्लड फ्लू, स्वाईन फ्लू,
डेंग्यू, निमोनिया. तर डेंग्यू म्हणजे एड्स, हिपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, चिकन पॉक्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू यासारखे जे रोग आहेत ते व्हायरसमुळे होतात आणि त्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर त्या ठिकाणी दिले बघा की एड्ससाठी दिले की सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड द रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन. तर एड्स हा रोग हा साधारणपणे ज्या दूषित सुया आहेत, त्यानंतर वापरलेले इंजेक्शन्स आहे याच्यामुळे होणारा रोग आहे. त्यानंतर शक्यतोवर हिपॅटायटिस रोग हा क्लीन अँड फिल्टर वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. तर बरेचसे रोग जे आहे ते दूषित अन्न, दूषित पाणी आणि दूषित हवा याच्यामुळे होणारे आहे. तर असे काही हार्मफुल व्हायरस आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करतात. त्यानंतर बॅक्टेरियामुळे होणारे पण काही रोग आहे, लाईक निमोनिया, लेप्रोसी, कॉलरा, मलेरिया अँड रिंगवर्म, स्कॅबल. मग याच्यासाठी सुद्धा पर्सनल हायजीन ही खूप महत्त्वाची आहे. तर हे सर्व हार्मफुल मायक्रोब्समध्ये येतात. तर आजच्या भागामध्ये आपण पेनिसिलियम हा एक मुख्य भाग बघितला की पेनिसिलियम कशा प्रकारे अलेक्झांडर यांनी तयार केलेली आहे. 1928मध्ये सर्वप्रथम त्यांनी क्लॉस्ट्रिडियम यासारख्या कवकाचा अभ्यास करताना, बॅक्टेरियाचा अभ्यास करताना त्यावर आधारित ही लस शोधून काढली अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. त्यानंतर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण काही क्लॉस्ट्रिडियमच्या जाती बघितल्या. खास करून फूड पॉयझन सारख्या ज्या घटना होतात ते या क्लॉस्ट्रिडियमच्या जातीमुळे होतात. हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे आणि बरेचसे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम व्हायरस पण असतात ज्यामुळे एड्स, हिपॅटायटिस, इन्फ्लुएन्झा, मिसल्स, ब्लड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू यासारखे रोग होतात. काही हार्मफुल बॅक्टेरियाही असतात ज्याच्यामुळे कॉलरा, मलेरिया, निमोनिया, रिंगवर्म, स्किन डिसीज यासारखे डिसीज होतात. तर या ठिकाणी आपण हा हार्मफुल अँड युजफुल मायक्रोबचा जो भाग आहे तो संपवलेला आहे. याच्या ज्या एक्सरसाइज आहे त्या पान नंबर 95वर आहे. त्या तुमच्या सायन्स नोटबुकमध्ये पूर्ण लिहायचे आहेत आणि त्याचे फोटो तुम्ही मॅडमच्या ग्रुपवर सेंड करायचे आहे. परीक्षा आता या महिन्यातच आहे. सिलेबस तुम्हाला दिला गेलेला आहे त्यामुळे अभ्यासाला लागायचं आहे. हा जो काही केलेला भाग आहे तो बेसिक म्हणून तुमच्या 10वीच्या अभ्यासाला तुम्हाला भरपूर मदत करणारा आहे, पूरक करणारा आहे. त्यामुळे आपला अभ्यास हा सिरियसली गांभीर्याने घेऊन तो करायचा आहे. तर आजच्यासाठी तुमचा हाच होमवर्क आहे की चॅप्टर 8चे जे क्वेश्चन आन्सर आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून ते लर्न करा. वेगवेगळ्या हार्मफुल बॅक्टेरियाप्रमाणेच काही व्हायरससुद्धा हार्मफुल असतात जे वेगवेगळ्या डिझीजचे पॅथोजन म्हणून वर्क करत असतात. मग या ठिकाणी अँटीबायोटिक्स हा या प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी महत्त्वाचा रोल करत असतात. त्यामध्ये आपण 2 प्रकार पाहिले, ब्रॉड स्पेक्ट्रम आणि लेस ब्रॉड स्पेक्ट्रम. मग या ठिकाणी व्हायरसमुळे होणारे काही रोग आहेत, त्यानंतर बॅक्टेरियामुळे काही होणारे रोग आहेत. तर मुख्यत्वे करून दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित हवा याच्याद्वारे हे जे आहे सूक्ष्मजीव उपद्रवी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यातून आपल्याला वेगवेगळे डिझीज त्याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे पर्सनल हायजीन ही तेवढीच महत्त्वाची आहे. ही आपण आपल्या मागच्या 8व्या धड्यामध्ये बघितली. स्वच्छ राहणे, रोज आंघोळ करणे, नखं कापणे, केस व्यवस्थित तेल लावणं, विंचरणं, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि कोविड-19 हा सुद्धा एक प्रकारचा आपण बघतोय की व्हायरस आहे आणि त्यावरही अजून रिसर्च हे चालू आहे. तर उपद्रवी उपयोगी सूक्ष्मजीव, हार्मफुल अँड मायक्रोब्स अँड युजफुल मायक्रोब हा भाग आपण आज पूर्ण केलेला आहे. त्याच्यावर आधारित एक्सरसाइज जे प्रश्नोत्तर आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणारे सायन्सचे आणि त्याचे फोटो मला पाठवणार आहे. हा तुमचा आजच्यासाठी होमवर्क आहे. परीक्षा ही लवकरच येणार आहे, टाईमटेबलही येणार आहे तुम्हाला, त्यामुळे अभ्यासाला लागायचं आहे.